मी आता धाराशिवच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोरती आहे आणि हेच जी कार्यालय आहे ती कार्यालय धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या बी FDA अंतर्गत कारवाया होतात ती ह्याच कार्यालयाच्या माध्यमातून होतात। मात्र महत्त्वाचा जर विषय पाहिला तर या कार्यालयाने 1 एप्रिल ते 30 जुलैपर्यंत 80 शॅम्पल जी आहेत ती तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत आणि या शॅम्पलचा अहवाल जे आहे ती आत्तापर्यंत पेंडिंगमध्ये आहे। महत्त्वाचं म्हणजे या 80 पैकी फक्त 8 अहवाल जे आहेत ती ह्या कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत आणि तसं तर हे अहवाल जे आहेत ते 14 दिवसाच्या आत येणं अपेक्षित आहे। मात्र हे अहवाल जे आहेत ती अनेक दिवसापासून पेंडिंगमध्ये आहेत। धाराशिवमध्ये अनेक कारवाया झालेल्या आहेत। भूममध्ये जवळजवळ 23 कोटी लिटर भेसळ करून दूध विक्री केलेलं आहे। त्या कारवाईतलं शॅम्पल जे आहे ती या कार्यालयानं संभाजीनगर येथे प्रयोगशाळेमध्ये पाठवलेलं आहे। त्या आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 महिना झालं हे शॅम्पल जे आहे ह्याचा अहवाल जे आहे ती प्राप्त झालेला नाही आहे। अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या कारवाया FDAने केलेल्या आहेत। मात्र यांचे अहवाल जे आहेत ती प्रलंबित आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया झालेल्या आहेत। महत्त्वाचं काम हे कार्यालय करतं आहे। मात्र या कार्यालयामध्ये जे अहवाल पेंडिंगमध्ये ठेवले जातात ते अहवाल लवकर मिळणं अपेक्षित आहे आणि या प्रकरणामध्ये जे भेसळखोर असतील ज्यांच्यावर FDAने कारवाया केलेल्या आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणंसुद्धा तेवढं गरजेचं आहे। मात्र या FDAच्या कारवायाच्या नंतर पुढं जो उशीर लागतो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण करणारा उशीर आहे असेच म्हणावं लागेल। श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।